अशी एक लग्नगाठ भाग 50. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की सीमाच्या सानिध्यात राहून मोहित थोडा सुधारत चालला होता. मंदिरात पूजा करून तो सीमाला घरी सोडायला येतो. तर आता पुढे सीमा आणि मोहित दोघे गाडीत बसून घरी येतात तेव्हा वाटेने त्यांना आईस्क्रीमवाला दिसतो. मोहित म्हणाला, मला आईस्क्रीम खायची आहे, तू खाशील का? सीमा म्हणाली, नाही, मला नको. मोहित म्हणाला, अच्छा आईस्क्रीमवाला भाई, मला एक आईस्क्रीम दे. सीमा म्हणाली, काय मुलगा आहे हा, मी एकच वेळा नाही म्हटला, पण एकदाही विचारलंसुद्धा नाही, आणि मला आईस्क्रीम तर खूप आवडते. मोहित आईस्क्रीम खाऊ लागला. अरे हा एकटाच आईस्क्रीम खातो आहे, माझ्या तोंडाला तर पाणी सुटायला लागलं आता. शेवटी तिच्याने राहावले नाही. ती म्हणाली, अरे काय सेल्फिश आहे तू, मला एकदाही विचारला नाही. त्याने मागे लपून ठेवलेले आईस्क्रीम तिला दिली. थँक्स मोहित, माझ्या मनातलं ओळखण्याबद्दल. ती म्हणाली. त्याने आईस्क्रीमवाल्याला जास्त पैसे दिले आणि म्हणाला, हे घे, तुझ्या मुलांना चॉकलेट वगैरे घेऊन जा घरी. तिला मनात वाटले, खरंच म्हणावा तेवढाही वाईट नाही आहे हा मुलगा. तिला आईस्क्रीम देताना आईस्क्रीम खाली पडणार तेवढ्यात दोघांनी आईस्क्रीम सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्या झटपटीत दोघेही एकमेकांजवळ आले. दोघांना एकमेकांचा स्पर्श झाला. तिचे अंगात गोड शिरशिरी आली. तो म्हणाला, माझ्यासोबत फ्रेंडशिप करशील? सीमा म्हणाली, फ्रेंडशिप? काय अशी खाण्याची गोष्ट आहे? जेव्हा जमल तेव्हा फ्रेंडशिप. मोहित म्हणाला, इट्स ओके, आय विल जस्ट बी फ्रेंड्स विथ यू व्हेनेवर यू वांट. ती हसली आणि खाली उतरली. तिचं घर आलं. ती हसतच त्याला बाय करून घरात गेली. घरात गेल्याबरोबर तिने तिच्या आजीला पकडलं आणि गरगर फिरवलं. आजू आजू आजू, हाऊ स्वीट आर यू माय डिअर ग्रँडमदर. आजी म्हणाली, अगं मला पाडशील ना, बघ गरगर फिरायला लागलं मला घर. माझ्या म्हातारीसोबत कशी मस्ती करते. आणि आणि हो, काय झालं माझ्या सीमाला? काय इतकी मस्ती आली तुला आज? किती खुश आहे, किती आनंदी आहे, किती हसते आहे, काय झालं तुला? ती म्हणाली, अगं आजू आजू, मी खूप खुश आहे. हे शहर मला आवडायला लागलं. फक्त शहरच का आणखी कोणी? आजी म्हणाली. तिच्या गालावर लाजेची लाली चढली. अगं नाही का आजू, त्या मोहितची फक्त माझी मैत्रीच आहे. अगं मी कुठे नाव घेतलं त्या मोहितचं? दोघेही हसल्या. रात्री खूप वेळपर्यंत सीमाला झोप येत नव्हती. तिला तो मोहितचा गोरा गुबगुबीत चेहरा, त्याचं बोलणं, मस्ती करणं, फ्रेंडशिपसाठी लाडीगोडी लावणं, त्याचा झालेला तो स्पर्श, अगदी सगळंच तिला आठवत होतं आणि खूप छान वाटत होतं. त्याच्या आठवणीने उगाच तिच्या गालात स्मित हास्य उमटले. गालावर लाजेची लाली चढली. आजीच्या नजरेतून मात्र तिचे हे रूप सुटले नाही. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, माझी सीमा बेटा, अशीच हसत राहा. इकडे मोहितलाही झोप येत नव्हती. त्यालाही पुन्हा पुन्हा सीमाचा हसरा लाजरा चेहरा आठवत होता. नोकर त्याला सकाळी उठवायला आला. तेवढ्यात त्याची सगळी तयारी झाली होती आणि कुठे जाण्याचे बेतात होता. नोकर म्हणाला, अरे आमच्या मोहित बाबाला झालं काय? आज न सांगताच उठले आणि सगळी तयारीसुद्धा झाली. नोकराने मागे वळून, मोहित बाबा तुमची कापी, असं म्हणताच मोहितने नोकरकडे संतापात पाहिले. तेव्हा लगेच त्याला सीमाचे शब्द आठवले. नोकरसुद्धा माणसंच असतात. आपल्यासारखी त्यांनाही मनं असतं, भावना असतात. मग का त्यांच्याशी असं वाईट वागायचं? ते आठवून मोहितने नोकराची माफी मागितली आणि म्हणाला, सॉरी काका, मी बाहेर जात आहे, आणा ती कॉफी. आणि कॉफी पिऊन झाल्यावर थँक्यू काका असं म्हणाला. नोकराला खूप अचंबा वाटला. मोहित बाबा एवढं गोड कसा बोलू लागला? एवढा बदल कसा झाला? नोकराच्या हातात कॉफीचा रिकामा मग देऊन गाडी घेऊन रोहन निघाला. सीमाच्या अंगणात गाडीचा हॉर्न वाजू लागला. सीमा हॉर्न ऐकून पळतच आली. जणू काही ती वाटच बघत होती की काय.
तेवढ्यात शेजारच्या दोन्ही लहान मुली आणि त्यांची आई सीमाला बघत होते. मोहितला पाहताच त्याची आई म्हणाली, हा अजून परत आला? त्या दिवशी छकुलीवर हात उगारणारा हाच ना तो? मोहितला पाहून ती लहान मुलगी छकुली सीमाच्या मागे घाबरून लपते. ते पाहून मोहित तिच्या जवळ येतो. त्या मुलीचा हात पकडतो. मुलगी घाबरते. सीमा म्हणाली, नको मोहित, ती लहान मुलगी आहे, घाबरेल ती. मोहितने त्या मुलीला कडेवर उचललं आणि म्हणाला, चल आपण सगळे मिळून आईस्क्रीम खाऊया. मुली खुश झाल्या आणि सीमासुद्धा खुश झाली. मोहितने त्या लहान मुलीला किस केलं आणि तिचे लाड करू लागला, खेळवू लागला. मुलींच्या आईने सीमाकडे डोळा मारत हसत तिला हळूच म्हणाली, जेवढं म्हणावं तेवढा वाईट नाही हा मुलगा. सीमाने तिला चल हट असं म्हणून ते सगळेजण आईस्क्रीम खायला गेले. सगळ्यांच्या पसंतीची आईस्क्रीम त्याने खाऊ घातली. तेवढ्यात रस्त्याने एक आंधळी महिला येत असते. ते पाहून सीमा आईस्क्रीम सोडून पटकन त्या आंधळ्या महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करते. ते पाहून मोहित खूप इम्प्रेस होतो. मोहित बिल देतो त्या अगोदरच सीमा बिल देते. मोहित म्हणतो, अगं सीमा, हे काय, मी देतो ना. सीमा म्हणाली, का, मी दिलं म्हणून काय झालं? प्रत्येक वेळेस मुलांनी बिल भरण्याचा काय ठेका घेतलेला असतो का? मोहितला वाटलं, ही खूपच स्वाभिमानी दिसते. खाऊन झाल्यावर त्या मुलींची आई म्हणाली, सीमा, मी मुलींना घेऊन जाते, तू ये आरामात नंतर, असं म्हणून तिच्याकडे डोळ्याचे मिचकावत मुलींना घेऊन निघून गेली. सीमा मोहितसोबत गाडीत बसली. दोघांनाही एकमेकांचा स्पर्श होत होता. दोघांचंही मन प्रफुल्लित झाली होती. दोघेही एकमेकांकडे आकर्षित होत होते. सीमा आणि मोहित दोघेही एका खडकावर बसले. गाडी साईडला लावून दोघेही गप्पा करू लागले. सीमा म्हणाली, सांग मोहित, तुझी आई कशी काय मृत झाली? मोहित म्हणाला, अरे असं मी केव्हा म्हटलं की माझी आई मेलेली आहे असं? मग तू म्हणालास की तू आईची आठवण काढत बसतो असं. हो, आई वडील असून नसल्यासारखे आहेत. ते एकत्र राहत नाहीत. दोघांच्या भांडणामुळे ते अगोदरपासून वेगळेच राहतात आणि दोघेही आपल्याच विश्वासात. मग मी घरात एकटाच राहतो, आईबाबाच्या प्रेमाची वाट पाहत. पण आईबाप असून मला कधी त्याचं प्रेम मिळालं नाही, म्हणून मी अशा स्वभावाचा झालो. आणि मोहित रडू लागला. सीमाने त्याला नकळत जवळ घेतले आणि म्हटले, माझे आईवडील खूप चांगले, पण त्यांना माझ्यापासून काळाने हिरावून नेले. मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येते मोहित. ते दोघेही रडत होते आणि एकाएकी दोघांनी एकमेकांना भावनेच्या भरात घट्ट आलिंगन दिले आणि एकमेकांना किस केलं. सीमा लगेच भानावर येते. ती पटकन त्याच्यापासून वेगळी होते आणि लाजून घराकडे पटकन निघून जाते. मात्र त्यानंतर दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही. सकाळी सकाळीसुद्धा जणू तो तिच्या स्वप्नात येतो. सीमा संध्याकाळी खिडकीत उभी राहून पुन्हा पुन्हा तिला त्या दिवशीची आठवण येते. तिला सकाळी स्वप्नसुद्धा पडलेले असते. ती त्या स्वप्नांचा आणि त्याची भेटीचा, त्याचा झालेला एवढा जवळचा घट्ट स्पर्श तिला आठवतो. तिचं अंग रोमांचित होतं. तिला त्याची खूप ओढ लागते. त्याच्या भेटीसाठी तिचा जीव तडमडतो. ती सहज गुणगुणू लागते, सकाळी सकाळी स्वप्न आज मज पडले, स्वप्नात आज तुझे पाऊल पडले, अवचित आज असे काय घडले, प्रियवर आज रंग महाली आले, मनात वेगळेच तुझ्यासाठी वाटले, मनात मात्र विचारांचे काहूर माजले, अवचित का असे प्रेम दाटून आले, काहूर मनात असे अजबच दाटले, का असा राहतोस तू दूर गडे, तुझ्या विना मला काही चैन ना पडे, तुझ्या भेटीसाठी झाली मी वेडे, स्वप्नात नाही सत्यात एकदा येना घडे, तुझ्या मिलनाची तहान लागली मला, सरितेचा सागर होऊन ये साजना, उगाच सांजवेळी हुरहुर लावू नको मना, तुझ्यासाठी आज वेगळेच वाटले मला. असेच ती एकमेकांना भेटू लागतात. एकमेकांच्या ओढीने कावरे बावरे होतात. त्यांच्यात आता प्रेमाचे सुंदर फूल उमलले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल
तर सबस्क्राईब करा.